सरपंच म्हणून काम पाहतात. कालिदान प्रदान केलेला विराट सोळा आणि उजव्या पाठीच्या गच्चला चॉकलेटीला घातलेला हा ऋषिकेश झुमल जांभळीचा एक चांगली कुस्ती आतमध्ये चालू झाली. सचिन दादांनी माझ्यासाठी 500 रुपये दिले. सचिन दादा आपले मनाशी धन्यवाद व्यक्त करूया. आता कच्चा घटना ऋषिकेश झुमलला एक प्रेक्षकाने बघण्यासाठी कुस्ती आतमध्ये लागली. कुस्ती काय करतो, कुस्ती काय करतो बघा. डिवायसपी पद कुस्ती न दिलं, एसीबी पद कुस्ती न दिलं. विजयभाऊ चौधरी डिवायस होत आता एसीबी झाल्या कुस्तीमुळं एकल महाराष्ट्र केसरी. कुस्तीनं आमदार खासदार सुद्धा घडवल्या. कुस्ती करायला लागतो त्याशिवाय होत नाही. मारुती भाऊ माने हिंद केसरी मारुती भाऊ माने कौतुकराम नाव त्यांचं 1.5 कोरभर जमीन आणि तुझे सख्खे भाव लोकांच्या कामाला जायचे सायकलवरनं मारुती भाऊ माने आणि गावाने जगवलेला सन्मान ज्याला म्हणतात गावाने घडवलेला. जेव्हा मारुती मानेंची कुस्ती लागायची एखाद्या गावात तर गावच्या मायावल्या चूल पेटवत नव्हत्या. मारुती भाऊंच्या कुस्तीचा निकाल कानावर यायचा आणि मग मावल्या चुलीला लावून घालायच्या. एकदा स्वातंत्र्य सेनानी भुराप्पांना नवले यांना प्राप्त करून खासदार करायचं होतं म्हणून सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते राजीव गांधींच्याकडं आणि सोबत कोणतरी चांगला गेले असा म्हणून मारुतीभाऊंना घेऊन गेले होते. मारुतीभाऊंना सोबत गेला, ओळखपेड सुरू झाली, सगळे मंडळी उभं राहिले. आतमध्ये राजीव गांधी आले आणि राजीव गांधी आले, सगळे उभं राहिले. मारुतीभाऊ उभं राहिले, मारुतीभाऊ उभं राहिले आणि मारुतीभाऊंच्याकडे बघून राजीव गांधी म्हणाले एकूण ते बोलून गेले एक भारत मारुती माने जिसने भारत को गोल्ड मेडल दिलाया. एवढा सुंदर देखना ताकदीचा असणारा पैलवान, अगदी गोरा गुमटा असणारा, चेहऱ्यावर अगदी सोन्याचं पाणी घातल्यासारखं कपाळातनं झाल्यासारखं आलेला, फार देखना आणि पुरुषार्थ मर्यादेच्या पद्धतीने आपल्याला मारुती भाऊ माने. राजीव गांधी काय कमी देखण्यात होते तर ब्राह्मणी सौंदर्य, पण एवढं चांगलं देखणं या घामातनं तयार झालेलं शरीर म्हणजे मारुतीभाऊ मानेंचा. राजीव गांधी एका सेकंदात म्हणले तो आपकी नव्हते खासदार, आपली खासदार नुसतं सोबत गेले होते. स्वातंत्र्य सेनानी भुराप्पाला नवऱ्यांना खासदार करायचं होता. नुसतं मारुतीभाऊ समोर गेलं होतं. लाल मातीतलं कसलेलं शरीर राजीव गांधीने बघितलं तर म्हणले आपकी नव्हते आपली खासदार. नुसतं संघ गेलेले मारुती माने दिल्लीला येताना खासदार म्हणून सांगलेलं आलं. पार्लमेंटमध्ये बसणारी सेवा बघायचं, कुस्ती न दिला या लाल मातीची काळ्याची सेवा करावं लागतं. सगळं करायचं, सगळं होतं त्या लाल मातीशिवाय प्रश्न व्हावं लागतं. या काळ्याचं देखून करायचं. ही काळी आहे जगातली सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे. एका दाण्याचं 100 दाणे करण्याचं काम ही काळी करत असत्या. लसणाची पुढे टिकत असतो आपण. बाबा पुण्यांचा गड्डा तयारतोय. जगातली सगळ्यात मोठी फॅक्टरी कुठल्या तर काय आहे. जन्म देते ती माता, पालन करते ती माती, एकाच वेळेचा फरक आहे. माताचा सुद्धा सन्मान करता आला पाहिजे, मातीचा सन्मान राखता आला पाहिजे. या कळ्याचा इमान जर आपण मान राखला प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं काम करता येतं. आज या गोष्टी मिळवण्यासाठी प्रत्येकाचा कामाचा कष्टाचा सगळ्यांचा पैसा गोष्टी बघण्यासाठी लागलेला त्याला करावं लागतो. असं होत नाही. या लाल मातीसोबत करावं लागतं. बाळासाहेबची बंडकर आपण जरा माहिती देऊया. बंडवंत पाहुणे आपली बात बघता. चला ऋषिकेश झुमल कुस्ती करा, पुण्यात सर्व कुस्ती करा. आपलं फार चांगलं नाव आहे. 4-5 जिल्ह्यामध्ये आपण जाता, खूप चांगली गोष्टी करता. आता करावं लागणार आहे. दिल्लीमध्ये हिंद केसरी मारुती मानेंचा चूक अधिकारी होणार. आता नाही ते, आता कुस्ती पण झाली. कोण आहे? नाही कुस्त्या नाही त्यात.
64 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मागच्या काही दिवसापूर्वी पार पडली. हर्षवर्धन सदगे कोण आहे नाशिकचा नाही कोण येतो कोण ही कोण आहे कोणाला होतं ना भविष्याचा निकाल झाला, कुणाला सुद्धा वाटलं होतं 7-8 वर्षानंतर दुनियेचा कोण आहे सगळी पुन्हा काय ते का महाराष्ट्र केसरी बनसाहेब पप्पा 7 वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्र केसरी होईल. बरेच जण म्हणले कुस्ती संपली, हर्षवर्धन सदगेची ते चैन आहे त्याकडे ज्याला घटना नाट्याला करून दाखवलं हर्षवर्धन सदगेंना. अहो 7 वर्षानंतर पप्पा अगदी 7 वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी झाले, पुन्हा 7 वर्षानंतर होण्यावर स्वप्न आहे. आता झालं तर पुढच्या वर्षी रोज प्रॅक्टिस मध्ये असलं तर होत नाही, पण ते करून दाखवलं हर्षवर्धन सदगेंना. नाशिकला अनेक असणारे महाराष्ट्र केसरीच्या मानाची टायटल बनवले आले. पैलवान म्हणून जन्माला आले की प्रत्येकाला वाटत असतं माझ्या घरात एक चांगली टायटल गदा असावी. राजकारणात गेले तर प्रत्येकाला वाटतं नाही सरपंच पदाची गोष्ट असावी, आमदारकीची गोष्ट असावी, असं पैलवानची पायदर रे पायदर हे प्रत्येकाला वाटतं. इस कधी पुढं माझ्या घरात असावी ही गदा जे मातीच्या घामातल्या कमावली दाखवण्याचं चिन्ह तमुका टाक 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 टाकला सुंदर देशनाथी त्यांचा असणारा पुन्हा त्यांचा त्याचा श्राद्ध रचना नाही आजच्या कुस्तीचे समालोचन करणारे उत्कृष्ट निवेदक गणेश झेंडे बेलापूर यांचा सन्मान श्री बाळासाहेब बनकरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजून निवेदकांचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि कुस्ती निकाली झालेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजून कुस्तीचं स्वागत करायचं आहे. श्रीनिवास विजयी आजच्या संपूर्ण कुस्तीमध्ये वेळेवार गोष्टी केंद्र अत्तरेला आंबेडकरांचा पटा आणि या गावचा भाजपामध्ये झाला काळा करावं आहे. सगळ्यांनी टाळा वाजवा.